वंदे मातरम. मित्रांनो नमस्कार. मी संजय झेंडे. आपण पाहतात ॲक्युरियस इन्साइट्स हे यूट्यूब चॅनल. मित्रांनो, आपण काही आठवड्यांपूर्वी आपल्या या चॅनलवर एक व्हिडिओ पोस्ट केला होता. तुम्हाला आठवत असेल, त्यामध्ये ए आयमुळे नोकरी गमवावी लागत असेल तर ए आयचा आधारस्तंभ असलेले स्वतःचे डेटा सेंटर का उभारू नये, अशी संकल्पना मांडली होती. हा व्हिडिओ खूप व्हायरल झाला. अनेक प्रतिक्रिया आल्या. या क्षेत्राविषयी म्हणजे डेटा सेंटरविषयी तपशीलवार माहिती द्यावी अशा सूचना आल्या. या सर्व पार्श्वभूमीवर डेटा आणि डेटा सेंटर याविषयी विविध अंगाने माहिती मिळवली. अनेक सोर्सेस मार्फत ही माहिती मिळवली, ती संकलित केली आणि ती आपल्यापुढे आम्ही सादर करणार आहोत. डेटा सेंटर क्षेत्रात आज अदानी, रिलायन्स, टाटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन यासारखे मोठे खेळाडू कार्यरत आहेत, याबद्दल शंका नाही. परंतु भविष्यात डेटा सेंटर्सची वाढती आवश्यकता लक्षात घेता नवउद्योजकांना या क्षेत्रामध्ये संधी दिसते आहे. मग प्रत्यक्षात डेटा सेंटर उभारणे शक्य नसेल तर या सेंटर्सला लागणाऱ्या अनुषंगिक बाबींचे उत्पादन, सर्व्हिसेस आणि देखभाल दुरुस्ती या उपउत्पादनांमध्ये संधी देखील आहे. या सर्व पैलूंचा विचार करून डेटा सेंटर्स या क्षेत्राचा चौफेर रंगाने परिचय करून घेण्याचा आपण एक प्रयत्न करणार आहोत एका सिरीजच्या माध्यमात. मित्रांनो, सध्याच्या युगात ए आय, ChatGPT, क्लाउड, डिजिटल इंडिया, जेमिनी हे शब्द सतत कानावर येत असतात. हे शब्द या दशकाची भेट आहेत. हे शब्द आणि या शब्दाशी संबंधित क्षेत्र आपल्या सर्वांच्या जीवनाचा भाग बनत चालले आहे. मित्रांनो, ए आय, ChatGPT, UPI, क्लाउड कॉम्प्युटिंग आणि डिजिटल इंडिया यांच्या युगामध्ये बघा, डेटा सेंटर्स हे जगाच्या डिजिटल इकॉनॉमीचे नवीन बॅकबोन बनत आहेत. मित्रांनो, डेटा सेंटर्सचे महत्त्व लक्षात घेऊन आपण या क्षेत्राची चौफेर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण आजपासून सुरू करीत आहोत एक विशेष सिरीज. त्याचं नाव आहे भारताची डेटा सेंटर क्रांती. या क्रांतीचे घटक होण्यासाठी स्टार्टअप सुरू करू इच्छिणाऱ्या नवउद्योजकांना असलेल्या संधींची माहिती आपण घेणार आहोत. याशिवाय येत्या काळात 1800 GB पर्यंत वाढणाऱ्या डेटा क्षमतेच्या अनुषंगाने गुंतवणूकदारांनी कोणत्या सेक्टरमध्ये लक्ष देणं आवश्यक आहे, तसंच कॉर्पोरेट सेक्टरमध्ये जे आपले बंधू कार्यरत आहेत त्यांनी SIP, म्युच्युअल फंड निवडताना डेटा सेक्टरला मदत करणारे, उदाहरणार्थ बॅटरी, AC, इलेक्ट्रिकल्स यासारखे कोणते उद्योग गुंतवणुकीसाठी निवडणे आवश्यक आहे, याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रात नवी मुंबई, पुणे, नाशिक आणि नागपूर येथे कार्यरत डेटा सेंटरविषयी माहिती आपण घेणार आहोत. शिवाय डेटा सेंटर उभारू इच्छिणाऱ्यांना मार्गदर्शन आणि मदत करणाऱ्या संस्थांची माहिती या सिरीजमध्ये आपण जाणून घेणार आहोत. पुढील टप्प्यात प्रत्यक्ष डेटा सेंटरचे जे ओनर आहेत त्यांची मुलाखत घेण्याचा पण मानस आहे. प्रयत्न सुरू आहेत. थोडं अवघड काम आहे, पण आपले प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे या सर्व सिरीजचे भाग आपण पूर्ण पाहावेत, आपल्या मित्रांना शेअर करावेत आणि त्याआधी हे चॅनल सबस्क्राईब करावे. धन्यवाद. या सिरीजच्या सुरुवातीच्या 5 भागांमध्ये आपण कोणती माहिती जाणून घेणार आहोत याची थोडक्यात झलक बघू. नंतर आवश्यकतेनुसार आपण हे भाग वाढवणार आहोत. या सिरीजचे ही सिरीज सुरूच राहणार आहे. तर मित्रांनो, जो भाग 1 आता आपण सादर करतोय त्यामध्ये डेटा सेंटर नेमके काय आहे, आपला डेटा कुठे जातो, सर्व्हर्स, कूलिंग आणि पॉवर सिस्टीम कसे काम करतात, AI ला डेटा सेंटरची गरज का असते हे आपण या भागात बघणार. जो भाग 2 आहे, पार्ट 2, त्याच्यामध्ये भारताची डेटा सेंटरची शर्यत, अदानी, रिलायन्स, टाटा आणि ग्लोबल टेक कंपन्यांची गुंतवणूक, डेटा लोकलायझेशन आणि डेटाचं सार्वभौमत्व, भारतातील डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर रेस यामध्ये बघणार. तिसऱ्या भागामध्ये डेटा सेंटरमधून खरे पैसे कोण कमावणार, पिक्स अँड स्लोज स्ट्रॅटेजी, ॲन्सिलरी ऑपॉर्च्युनिटीज, केबल, कूलिंग, पॉवर आणि REIT कन्सेप्ट हे बघणार. भाग 4 मध्ये नवउद्योजकांसाठी डेटा सेंटर बिझनेस गाईड, या क्षेत्रात प्रवेश कसा करावा, कोणते बिझनेस मॉडेल आहेत हे बघणार.
शिवाय भाग 5 जो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रात डेटा सेंटर क्षेत्रात मोठी गुंतवणूक आहे. मुंबई आणि पुणे ही शहरे जागतिक स्तरावर या उद्योगाची प्रमुख केंद्रे बनली आहेत. महाराष्ट्रात सक्रिय असलेल्या काही प्रमुख डेटा सेंटर कंपन्यांची नावे आणि अन्य तपशील या भागात आपण जाणून घेणार आहोत. आता आपण भाग 1 कडे वळू. मित्रांनो नमस्कार. या सिरीजच्या पहिल्या भागात आपले स्वागत आहे. मित्रांनो कल्पना करा, जर अचानक गुगल बंद पडलं, व्हॉट्सॲपचे मेसेज जाणं थांबलं, UPI व्यवहार अडकले, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स बंद झाले, तर आपलं संपूर्ण डिजिटल जीवन थांबेल. पण हे सगळं कसं चालतं? आपण पाठवलेले फोटो, व्हिडिओ, बँक व्यवहार, AI चॅटबोट्स हे सगळं नेमकं कुठे साठवलं जातं? या प्रश्नाचं उत्तर आहे डेटा सेंटर. आजच्या भागात आपण समजून घेणार आहोत डेटा सेंटर म्हणजे काय, ते कसं चालतं, AI मुळे त्याची गरज एवढी का वाढते आहे आणि भविष्यात हे क्षेत्र इतकं महत्त्वाचं ठरणार आहे का? डेटा म्हणजे काय हे आधी जाणून घेऊ. बेसिक, कारण आपले वेगवेगळे श्रोते आहेत, सर्वांच्या दृष्टीने विचार करता आपण सांगणं आवश्यक आहे. व्हॉट्सॲपवर फोटो पाठवतो, यूट्यूबवर व्हिडिओ पाहतो, नेटफ्लिक्सवर सिरीज बघतो, गुगलवर सर्च करतो, UPI द्वारे पैसे पाठवतो. ही प्रत्येक गोष्ट म्हणजे डेटा आहे. आज जगातील प्रत्येक सेकंदाला अब्जावधी GB डेटा तयार होत आहे. पण प्रश्न असा आहे, हा प्रचंड डेटा मोबाईलमध्ये साठवला जातो का? नाही, कारण आपल्या मोबाईलमध्ये मर्यादित स्टोरेज असतं. म्हणूनच हा डेटा मोठमोठ्या डिजिटल गोदामांमध्ये साठवला जातो. त्यांनाच म्हणतात डेटा सेंटर्स. डेटा सेंटर म्हणजे काय? डेटा सेंटर म्हणजे प्रचंड मोठी इमारत ज्यामध्ये हजारो शक्तिशाली संगणक म्हणजे सर्व्हर्स असतात. कधी कधी एक डेटा सेंटर 50 ते 100 फुटबॉल मैदानां एवढं मोठं असू शकतं. हे सर्व्हर्स 24 तास 365 दिवस सतत चालू असतात. जर ते काही मिनिटांसाठी बंद पडले तर गुगल, फेसबुक, इंस्टाग्राम, क्लाउड सर्व्हिसेस, ऑनलाईन बँकिंग, AI टूल्स सुद्धा बंद पडू शकतात. डेटा सेंटरमध्ये काय असतं? एक सर्व्हर्स, हेच मुख्य मेंदू असतात. यामध्ये प्रोसेस आणि स्टोअर केला जातो डेटा. 2 कूलिंग सिस्टीम, हे सर्व्हर्स प्रचंड हीट निर्माण करतात. म्हणून इंडस्ट्रियल एअर कंडिशनिंग, चिल्ड वॉटर सिस्टीम, लिक्विड कूलिंग वापरले जाते. काही AI डेटा सेंटर्समध्ये कूलिंग टेक्नॉलॉजी इतकी ॲडव्हान्स असते की ती छोट्या फॅक्टरीसारखी वाटते. नंबर 3 पॉवर सप्लाय. डेटा सेंटरला प्रचंड वीज लागते. कधी कधी एका डेटा सेंटरची जी वीज लागते त्याची गरज एका छोट्या शहरा इतकी असते. म्हणून बॅकअप जनरेटर्स, UPS सिस्टीम, बॅटरी सिस्टीम लावले जातात. चौथा भाग सर्वात महत्त्वाचा, सिक्युरिटी. डेटा सेंटरमध्ये बायोमेट्रिक लॉक्स, CCTV, फायर प्रोटेक्शन, आर्म सिक्युरिटी असते. कारण इथे फक्त डेटा नसतो, येथे देशांची डिजिटल इकॉनॉमी असते. AI आणि डेटा सेंटर्स आज ChatGPT, गुगल जेमिनी आणि AI टूल्स जगभर वापरले जात आहे. पण हे AI चालतं कुठे? मोबाईलमध्ये नाही मित्रांनो, हे चालतं GPU चिप्सवर. विशेषतः NVIDIA सारख्या कंपन्यांच्या शक्तिशाली GPU सिस्टीमवर. AI मॉडेल्स ट्रेन करण्यासाठी प्रचंड कॉम्प्युटिंग पॉवर लागते, इलेक्ट्रिसिटी लागते, कूलिंग लागतं, नेटवर्किंग लागतं आणि हे सगळं डेटा सेंटर्समध्येच असतं. म्हणून AI बूम बरोबर डेटा सेंटर बूम ही भविष्यात का मोठी आहे? कारण आज OTT, AI, डिजिटल पेमेंट्स, क्लाउड गेमिंग, ऑनलाईन एज्युकेशन, डिजिटल गव्हर्नमेंट यामुळे डेटा एक्सप्लोजन होत आहे.
म्हणजे पुढील दशकात डेटा सेंटरची मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. पण भारतामध्ये ही डिजिटल क्रांती उभारत आहेत. कोण उभारतंय? अर्थातच आवडीचे खेळाडू अदानी, रिलायन्स, टाटा, गुगल, मायक्रोसॉफ्ट, अमेझॉन. पुढच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भारतातील डेटा सेंटरची मोठी स्पर्धा आणि AI युगातील भारताची डिजिटल शर्यत. जर तुम्हाला हा व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करा. कारण पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत भारतातील डेटा सेंटरची मोठी स्पर्धा आणि डिजिटल रेस. हे चॅनल सबस्क्राईब करावे म्हणजे पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स आपल्याला मिळत राहतील. जय हिंद.